काल आपण बँकिंगची हिस्ट्री बघितली. काय बघितलं? बँकेची सुरुवात कधी झाली? कोणी केली सुरुवात बँकांची? ब्रिटिशांनी. कधी केली? पहिली बँक कुठली? बँक ऑफ हिंदुस्तान. हं? आणि बँक ऑफ हिंदुस्तान नंतर पण अनेक बँका आल्या, पण त्या टिकल्या का? 3 मेजर बँका टिकल्या. कुठल्या कुठल्या? करेक्ट. बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ कलकत्ता, या 3 बँका टिकल्या. आणि त्या 3 बँकांचं मर्ज होऊन काय नाव झालं? इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. ओके. आणि तीच इम्पिरियल बँक आज काय आहे? तीच इम्पिरियल बँक आज आहे स्टेट बँक. ओके. तो बँकिंग मुळात का? बँकिंगचा फायदा काय? पॉप्युलर झाले. आज आपण बँकेशिवाय राहू शकतो का? नाही. का बँकिंग पॉप्युलर झालं? 2 कारण. एक, घरात पैसे सेफ राहत नव्हते, ते बँकेत सेफ राहतात. घरात पैसे ठेवून ते वाढणार नव्हते. कसा? घरात जे पैसे सेफ राहणार होते ते आता घरात पैसे सेफही राहणार आहेत. बँकेत जाऊन पैसे सेफ राहतील आणि घरात त्यावरती व्याज मिळणार होतं का? नाही. बँकेत त्याच्यावर काय मिळणार? व्याज मिळणार. हा एक फायदा लोकांना जाणवला. आणि काय जाणवलं? आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा कर्जाचे जेव्हा आपण हप्ते भरतो, इन्स्टॉलमेंट भरतो, तेव्हा नकळत आपलं व्याज तर मिळतच आहे बँकेला, तेही कमी व्याजदर सावकारापेक्षा काय आहे? खूप कमी आहे. आणि शिवाय काय? आपलं व्याजही जात आहे आणि हळूहळू मुद्दल, प्रिन्सिपल पण फेडलं जातं. लोन फेडणं सहज झालं. लोन मिळतं पण आणि लोन फेडणं काय झालंय? सहज झालंय. हप्ते वेळेत सगळे भरले की ऑटोमॅटिक लोन काय होतं? आपलं क्लिअर होऊन जाते. हेच सावकारला काय करायला लागायचं? एक रकमी मुद्दल पे करायला लागायची, प्रिन्सिपल अमाऊंट पे करायला लागायची, जे प्रॅक्टिकली पॉसिबल होत नव्हतं. त्यामुळे व्याजाची रक्कम काय होत राहायची? वाढत राहायची. आणि सावकार काय करायचा? एक तर फुल्ली सिक्युअर्ड लोन. सावकार जी सिक्युरिटी ठेवली ती तो हडप करून टाकायचा. ह्या त्रासातनं मुक्तता मिळाली बँकांमुळे. त्यामुळे बँकांची पॉप्युलॅरिटी दिवसेंदिवस काय होत गेली? वाढत गेली. आज तर बँक आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. Now, bank is a financial institution that performs several functions like accepting deposit, lending loans and facilities to agricultural and rural development, etc. मेनली बँकेचे फंक्शन्स काय? आपल्याकडनं पैसे स्वीकारणे, डिपॉझिट म्हणून. बँकेचं मेन फंक्शन काय? आपल्याकडनं काय करणे? डिपॉझिट म्हणून पैसे स्वीकारणे. आणि लोकांना गरज असेल त्याला कर्ज देणे. तसंच कशाला मदत करणे? रुरल आणि ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटसाठी मदत करणे, हे त्यांचं काम. बँक एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम पब्लिक थ्रू इट्स व्हेरियस अकाउंट्स. बँक लोकांकडनं पैसे कसे गोळा करते? वेगवेगळ्या अकाउंट मार्फत. जसे की सेव्हिंग अकाउंट आहे, रिकरिंग अकाउंट आहे, हो की नाही? आपण फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवतो, करंट अकाउंट आहेत. सो असे वेगवेगळ्या अकाउंट थ्रू बँक काय करते? पैसे गोळा करते. ओके. आणि ज्यांच्याकडनं बँक पैसे गोळा करून घेते, आपल्याकडनं बँक पैसे घेते, ते फुकट घेते का? नाही. आपल्याला काय करते? व्याज देते. सिमिलरली ज्यांना पैशाची आवश्यकता आहे त्यांना बँक काय करते? लोन, कर्ज देते. कर्ज वेगवेगळ्या गरजांसाठी कर्ज देते. ओके. काहींना घर घ्यायचंय म्हणून कर्ज हवंय, काहींना एज्युकेशन घ्यायचंय म्हणून कर्ज हवंय, ओके नाही? काहींना बिझनेस करायचा आहे म्हणून कर्ज हवंय. तर वेगवेगळ्या कारणांसाठी बँक काय करते? ज्यांना पैशाची गरज आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडनं डिपॉझिट घेते. आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना कर्ज देते. आणि बँक त्या कर्जावरती काय करते? व्याज आकारते. म्हणजे डिपॉझिट वरती व्याज देते आणि कर्जावरती व्याज घेते. ओके. जो डिफरन्स आहे, ऑफकोर्स
जेव्हा बँक कर्ज देते तेव्हा व्याजाची रक्कम कशी असते? जास्त असते. आणि डिपॉझिट जेव्हा बँक देत असते तेव्हा व्याजाची रक्कम कशी असते? कमी असते. त्यामुळे डिफरन्स जो राहतो तो बँकेचा काय असतो? जनरली प्रॉफिट, इन्कम. कळलं? कर्जावरच घेतलेल्या व्याजातनं डिपॉझिट वरती दिलेलं व्याज काय होतं? मायनस होतं. आणि जनरली तो डिफरन्स जो आहे तो बँकेचं काय झालं? प्रॉफिट ऑफ द बँक. ओके. मेन फंक्शन्स काय बँकेची? एक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम पब्लिक आणि त्यांना काय करायचं? पे इंटरेस्ट टू देम. दुसरं काय? लेन मनी टू दोज हू हॅव नीड ऑफ मनी अँड अर्न इंटरेस्ट ऑन दिस मनी. आणि जो डिफरन्स आहे इंटरेस्टचा तो त्याचा काय आहे? प्रॉफिट. Therefore, it is necessary for banks to encourage people to deposit their surplus fund with banks. हे महत्वाचं आहे. बँक तरी पैसे कुठून देऊ शकणार आहे? त्यामुळे बँक वारंवार लोकांना काय सांगते? अट्रॅक्शन काय देते बँक? आमच्याकडे तुम्ही पैसे काय करा? ठेवा, डिपॉझिट करा. तुम्ही जर आमच्याकडे पैसे डिपॉझिट नाही केले तर आम्ही लोन कुठून देणार? तर बँक सतत एनकरेज करत असते लोकांना. काय? आमच्याकडे पैसे द्या. आमच्याकडे अगदी मोठी रक्कम कोणी ठेवणार असेल तर मॅनेजर पार भेटायला जातो. का? कारण का त्या रकमेतनं पुढे कर्जाला पैसे देणं सोयीचं असतं. The essential role of bank is to connect those who have capital with those who have to need of for capital. हे महत्वाचे. बँकेचा महत्वाचा रोल काय? ज्यांच्याकडे कॅपिटल म्हणजे पैसे आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना कनेक्ट करणं. कशासाठी? ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना देण्यासाठी. कळलं? बँकेचा रोल काय? कनेक्ट कोणाला करायचंय? ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाही कनेक्ट करायचंय आणि ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनाही कनेक्ट करायचंय. हा बँकेचा रोल. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडनं डिपॉझिटला एनकरेज करण्यासाठी कनेक्ट करायचंय आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना लोन देण्यासाठी कनेक्ट करायचंय. ऑल टुगेदर बँक प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री अँड द फायनान्शियल मार्केट. खूप महत्वाचं आहे. आपण बँकेत पैसे डिपॉझिट करतो किंवा लोन घेतो ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट स्ट्रेट वे एंटायर इकॉनॉमीवरती होतो. बघा, बँकिंग ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे माझे जर सगळेच ट्रान्झॅक्शन बँकिंग आहे तर माझं इन्कम वगैरे स्पष्ट कळतं. माझा बँकेत भरलेला पैसा हा बाजारामध्ये काय होतो? रोल होतो, सर्क्युलेट होत असतो. जेवढा पैसा सर्क्युलेट होणार तेवढी इकॉनॉमी स्ट्रॉंग होणार. जेवढे पैसे आपण घरात लपवून ठेवणार त्याचा उपयोग इकॉनॉमीसाठी काहीही नाही, आपण तो कुजवतो. जेवढा बँकेत मार्केटमध्ये जेवढा पैसा आणणार तेवढा तो काय होत राहणार? बाजारामध्ये सर्क्युलेट होत राहणार आणि जितका सर्क्युलेट होत राहणार तेवढी इकॉनॉमी चांगली. ठीक आहे. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ बँक? सांगते तेवढं लिहा. इंट्रोडक्शन लिहा बँकिंगचं. हा पहिला पॅरेग्राफच फक्त लिहा. आणि हा खालचा पॅरेग्राफ. इंट्रोडक्शन फर्स्ट आणि एकदम खालचा. जेवढं मी दिलं तेवढंच लिहून काढायचंय वहीत. फर्स्ट पॅरेग्राफ अँड लास्ट पॅरेग्राफ. मधलं लिहायची गरज नाही, ते खालती फंक्शन्स आहेतच बँकांचे. ओके, मधलं लिहायची आवश्यकता नाही. पहिला पॅरेग्राफ, लास्ट पॅरेग्राफ. हेडिंग द इंट्रोडक्शन ऑफ बँकिंग.
डन. डन. सगळ्यांचं लिहून झालंय. नाउ फंक्शन्स ऑफ बँक. फंक्शन्स काय? प्रायमरी फंक्शन काय बँकेचं? डिपॉझिट एक्सेप्ट करणे आणि लोन देणे. प्रायमरी फंक्शन काय बँकेचं? डिपॉझिट कोणाकोणाकडनं घेते? लोकांकडून किंवा इतर बँकांकडून. एक बँक दुसऱ्या बँकेचं डिपॉझिट पण स्वीकारते. तसंच लोन कुणाला देते? लोकांना पण आणि इतर बँकांना पण. दुसरे फंक्शन्स बँक म्हणजे सेकंडरी फंक्शन्स बँक काय काय करते? आपले चेक क्लिअर करून देणे, आपले पैसे ट्रान्सफर, मनी ट्रान्सफर करून देणे, आपले पैसे बदलून देणे, फॉरेन करन्सी लेटर ऑफ क्रेडिट वगैरे इश्यू करणे, बँक गॅरंटी देणे, सिक्युरिटी देणे आपल्या वतीने, आपले बिल ऑफ एक्सचेंज डिस्काउंट करून देणे, बिल ऑफ एक्सचेंजच्या अगेन्स्ट पैसे देणे, आपल्याला लॉकर फॅसिलिटी देणे. मेजर फंक्शन काय बँकांचे? प्रायमरी फंक्शन काय? आपल्याकडनं डिपॉझिट म्हणून पैसे स्वीकारणे आणि लोकांना ज्याची पैशांची गरज आहे त्यांना कर्ज देणे. हे झालं बँकेचं प्रायमरी फंक्शन. ह्याच्या व्यतिरिक्त बँक आपल्यासाठी काय काय काम करते? आपले चेक क्लिअर करून देणे, आपल्याला लॉकर फॅसिलिटी देणे, आपले पैसे ट्रान्सफर करून देणे, एनईएफटी आरटीजीएस आपण करतो ना, आपल्या नोटा बदलून देणे, हो की नाही. इवन मनी एक्सचेंज, फॉरेन करन्सी एक्सचेंज पण बँक करून देते. आपल्यासाठी गॅरंटी देते, आपल्या वतीने गॅरंटी देते. असे अनेक फंक्शन्स बँक आपल्यासाठी करत असते. बँकेचं एक्सपेंडिचर इन्कम काय? तर इंटरेस्ट जे लोन बँका देणार आहे त्या लोनवरचं व्याज गोळा करणे. बँक फ्री ऑफ कॉस्ट लोन देते का? नाही. बँक आपल्याकडनं लोन देते, त्याच्या मोबदल्यात बँक आपल्याकडनं काय घेते? व्याज. हे बँकेचं काय झालं? इन्कम. शिवाय बँक वेगवेगळे चार्जेस लावते आपल्याला. SMS चार्जेस, ATM चार्जेस, ठराविक अंतराने ते चार्जेसचे मेसेज येत राहतात, हो की नाही. बँक आपल्याला वेगवेगळे चार्जेस लावते किंवा आपल्याला कमिशन आकारते बँक. जर मला डिमांड ड्राफ्ट काढायचंय तर बँक मला त्याच्यासाठी कमिशन घेते, किंवा मला एनईएफटी करायचंय, बँक काय घेते? कमिशन घेते. किंवा रेंट ऑफ हायपोथिकेटेड प्रॉपर्टीज म्हणजे काय? अशा प्रॉपर्टीज ज्या तारण म्हणून ठेवल्यात आणि समोरच्यानी हप्ते नाही भरले, बँक काय करते? ती प्रॉपर्टी भाड्याने देते.
आणि त्यातनं भाडं अर्न करते. त्या दिवशी असायचं. सो बँक काय करते? कॅमेरा सांभाळायला लागतो. सो हे सगळं बँकेचं काय झालं? इन्कम, अर्निंग. बँकेचे खर्च पण आहेत. खर्च काय? डिपॉझिट वरती व्याज देणे. तो बँकेचा काय झाला? खर्च. आपला इन्कम, बँकेचा खर्च. ओके. दुसऱ्या बँकांकडनं जर कर्ज म्हणून पैसे घेतले असतील तर त्यांना व्याज देणे. रोजचे खर्च, सॅलरी, लाईट बिल, हो की नाही, सिक्युरिटी, प्रिंटिंग स्टेशनरी, हा बँकेचा काय झाला? रोजचा डे टू डे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च. आणि रेंट, ज्या जागा बँकेने घेतल्या त्याची भाडी, एटीएमच्या जागेचं भाडं, हो की नाही. सिक्युरिटीचा खर्च सगळ्यात मोठा खर्च आहे बँकेचा. सिक्युरिटी पर्सन त्यांना अपॉइंट करावेच लागतात. हे झाले बँकेचे खर्च. तर बँकेचे इन्कम मधून बँकेचा खर्च सगळे मायनस झाले की बँकेला काय उरतो? नेट प्रॉफिट. चला लिहा दोन्ही, फंक्शन्स ऑफ बँक आणि इन्कम एक्सपेंडिचर. सगळ्यांना इथपर्यंत कळालं ना व्यवस्थित?
लिहून झालं की सांगा. दिसतंय ना शेवटपर्यंत व्यवस्थित?
फॉन्ट वगैरे ओके दिसतंय? डन सगळ्यांचं झालंय? भारतामधलं बँकेचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर ऑफ बँकिंग इंडस्ट्री इन इंडिया. सगळ्यात पहिले कोण येते? आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही अपेक्स बँक आहे, बँकर्स बँक पण म्हणतात. आरबीआय ची स्थापना कधी झाली आहे? द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एनॅक्टेड द आरबीआय ऍक्ट 1934. 1934 साली आरबीआय ची स्थापना झाली. कशासाठी झाली? कारण काय? इट इज वन ऑफ द अपेक्स बँक, म्हणजे हेड बँक, मॉनिटर बँक आहे. मॉनिटर कोणाची आहे? इतर बँकांची. त्याचं काम काय? इतर बँकांना सुपरवाइज करणं, म्हणजे बँकांवरती लक्ष ठेवणं, त्यांच्यावरती कंट्रोल करणं, त्यांच्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार करणं, दुसऱ्या बँकांना मदत करणं. कॉल्ड ॲज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयचं काम काय? आरबीआयची स्थापना काय? लक्षात घ्या. बँक कोणीही ओपन, बँक इज वन ऑफ द बिझनेस. मी डे वन पासून सांगते, बँक हा एक प्रकारचा काय? व्यवसाय. उद्या मी आणि माझ्या मैत्रिणींनी म्हणून बँक स्थापन करायची ठरवली तर आम्ही करू शकतो का? तर करू शकतो. तर त्यांच्या नियमात बसणारं सगळं आमच्याकडे असेल तर आम्ही काय, त्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून आमची बँक स्थापन करू शकतो. हो, हे एक ग्रुप ऑफ पीपल आहे जे स्थापन करतात. पण बँकेमध्ये लोकांकडनं डिपॉझिटही घ्यायचे असतात. बँकेला काय करायचं असतं? लोकांकडनं डिपॉझिट. उद्या एखाद्या बँकेने डिपॉझिट म्हणून पैसे स्वीकारले आणि पळून गेली तर त्यांच्यावरती कंट्रोल असला पाहिजे ना. कोणीतरी लक्ष देणारी बॉडी असली पाहिजे, अपेक्स बॉडी असायला पाहिजे, जी त्या बँकांना कंट्रोल करेल. अशी कुठली बँक निघून जाऊ शकत नाही. आज लोकांचा बँकेवरती विश्वास राहील का? आणि लोकांचा जर बँकांवर विश्वास नाही राहिला तर इकॉनॉमीवरती त्याचा परिणाम काय? लोक बँकेत पैसे ठेवतील का? जर मला माहितीये बँकेत पैसे ठेवले तर बुडणारच आहे, तर मी ठेवेन का? नाहीच ठेवणार. मी ठेवणारच नाही. तर लोकांचा तो विश्वास नाही ढळला पाहिजे. मग सगळ्यांवरती काय केलं पाहिजे? कंट्रोल असला पाहिजे. कुठल्याही बँकेने चुकीचं वागलं नाही पाहिजे. म्हणून त्यांच्यावर डोक्यावरती एक बॉडी स्थापन करण्यात आली. ती कुठली? पार्लमेंटमध्ये स्पेशल ऍक्ट पास केला गेला आणि आरबीआयची स्थापना करण्यात आली. इट्स अ स्टॅट्युटरी बॉडी. त्याला काय म्हणतात? स्टॅट्युटरी बॉडी. ओके. 1934 साली आरबीआय ऍक्ट आलाय. ओके. कशासाठी आला? तर बँकांना वरती लक्ष ठेवायला, बँकांसाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर्म करायला. आता आरबीआयचे फंक्शन्स काय? तर प्रायमरी फंक्शन आहेत आरबीआयचे बँकेचे ऑपरेशन्सचे पॅरामीटर्स सेट करणं. बँकेने कामकाज कसं करावं, बँकेची कुठले डॉक्युमेंट्स मेंटेन करावे, कुठल्या फाईल्स मेंटेन कराव्या, कुठले रजिस्टर्स मेंटेन करावे. आरबीआयचे बँकेसोबत ऑडिट होतात. म्हणजे आरबीआय बँकांचे पुस्तकं, आरबीआयची लोक बँकांमध्ये येतात आणि बँकेची पुस्तकं चेक करतात आणि त्याच्यात बघतात की चुकीचं काही होत नाहीये ना. किती लोन द्यायचं ठरलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्ती लोन पण बँक देऊ शकत नाही. किती डिपॉझिट स्वीकारायचे, एका वेळेस किती पैसे द्यायचे, हे सगळे नियम ठरलेत आणि त्यानुसारच बँका वागतायत ना हे बघण्यासाठी आरबीआयचं काय होत असतं? बँकांमध्ये ऑडिट होत असतं. वेळोवेळी आरबीआयचे ऑडिट होतात, जे आपल्याला आरबीआयची लोक येऊन बँकेत येऊन करतात. शिवाय बँकांना स्वतःचे ऑडिट्स करायला लागतात. बँकेचे पण स्वतःचे ऑडिट स्वतःच अपॉइंट करून वेळच्या वेळी करायचे असतात आणि ते त्यांना बँक आरबीआयला सबमिट करायचे असतात. म्हणजे आरबीआयची लोक सुद्धा कधीही येऊन काय करू शकते?
बँकांचं ऑडिट करू शकते आणि दरवर्षी बँकांना पण काय करायला लागतं, वेगळं इन्कम टॅक्स ऑडिट वेगळं, जीएसटी वेगळं, सगळं वेगळं. ह्यांना बँकांना स्वतःचे ऑडिट कुणासाठी करायला लागतात, आरबीआय साठी. आरबीआयला रिपोर्ट पाठवायला लागतात, कळलं. रेग्युलेट द इश्यू ऑफ इंडियन करन्सी नोट. ओके, नोटा कशा छापायच्या, नोटाबंदी, नवीन नोटा, कलर किती छापायच्या, डिझाईन काय असलं पाहिजे, हे सगळं कोण ठरवतं, मॅनेज फॉरेन करन्सी. फॉरेन करन्सीवरती आरबीआयचं काटेकोर लक्ष असतं. तुम्ही असेच कुणाकडनंही बाहेरच्या देशातनं सहज पैसे घेऊ शकत नाही. तुम्ही सहज पैसे मागितले कोणाकडून आणि ते बँकेत आले तर पहिला प्रश्न कुठे, ते बँक रिलीज नाही करत, ते आरबीआयला कळवते. तुम्हाला आरबीआयला व्हॅलिड रिझन द्यायला लागतात की हे खात्यात तुमचे पैसे कसे आले. जर व्हॅलिड रिझन दिलं, आरबीआयला पटलं, तर ते फंड तुमचे रिलीज होतात. का, गैरकामासाठी फंडिंग होत नाही ना ह्यासाठी. त्यामुळे फॉरेन करन्सीवरती आरबीआयचं बारकाईने काय असतं, लक्ष असतं. बँकांना तसे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. रादर बँकांचं सुद्धा आपल्या ट्रान्झॅक्शन वरती बारकाईने लक्ष असतं, आपल्याला कळत नाही. जिथे बँकेला काही वेगळं वाटतं तिथे बँकची इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणा, आरबीआय म्हणा, यांना काय करते, वेळोवेळी कळवत असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. to manage foreign currency. Then maintain banking account of all scheduled bank. जेवढ्या शेड्यूल्ड बँक आहेत त्या सगळ्या शेड्यूल्ड बँकांचं काय करणे, अकाउंट मेंटेन करणे. जसं आपल्याला बँकेत आपण आपलं अकाउंट बँकेमध्ये उघडतो तसं प्रत्येक बँकेला कुठे अकाउंट ओपन करायला लागतं त्यांचं, आरबीआयला. मेंटेन रिझर्व्ह विथ व्यू टू सिक्युरिंग मनी स्टॅबिलिटी. हे महत्वाचं आहे. आता लॉकडाऊन मध्ये आरबीआयने खूप पैसा प्रोव्हाइड केला आणि हा आरबीआयने तरी कुठनं प्रोव्हाइड केला पैसा. माझ्याकडे जर 100 रुपये आले तर त्यातले 10 रुपये मी काय करते, भविष्यासाठी बाजूला करते. तसंच आरबीआयला पण काय करायला लागतं, त्यांच्याकडे आलेल्या पैशातला 10 रुपये भाग हा कशासाठी ठेवायचा आहे, रिझर्व्ह म्हणून, सेव्हिंग म्हणून. का, जर वेळ कमी जास्त वेळ आली तर हाच पैसा आरबीआय काय करते, परत मार्केटमध्ये सर्क्युलेट करते. मॉनिटरी स्टॅबिलिटी आणायची असेल तर आरबीआयला काय केलं पाहिजे, पैसे बाजूला ठेवले पाहिजेत. जेव्हा वाईट वेळ असेल तेव्हा आरबीआयला ते पैसे बाहेर काढायला. ओके, जसं आरबीआयने हे काम कधी केलं, लॉकडाऊन मध्ये केलं. बँकांना खूप पैसे प्रोव्हाइड केलेत आरबीआयने. का, तुम्ही लोन द्या. लक्षात घ्या, एक मॉनिटरी एक आपली सिक्युरिटी असते म्हणा किंवा एक स्टॅबिलिटी असते. ती स्टॅबिलिटी कशी येते, जर देवाणघेवाण व्यवस्थित असेल तर. लक्षात घ्या, लॉकडाऊन मध्ये उद्योगधंदे बंद पडले. उद्योगधंदे बंद पडले, मटेरियल का बंद पडले, कारण का खरेदी करणाराच कॅटेगरी नव्हती. आपण लॉकडाऊन मध्ये काय काय खरेदी केलं, अन्नधान्य, बास. अगदीच मोजकेच लागणारे कपडे आपण परचेस नाही केलेत. अगदीच लागणार असेल तर एखादं, मोस्टली मेडिकल, दूध, अन्नधान्य ह्याच्यावरती सगळ्यात जास्ती भर होता, बरोबर आहे. बाकीचे जर मी खरेदीच नाही केलं तर ते प्रोडक्शन होईल का. मी कपडेच नाही खरेदी केले, गरजच नव्हती, घरातच बसायचं होतं म्हणून कपडे खरेदीच नाही केले, तर ते विकले जाणार का दुकानातून, नाही, दुकान ठप्प. पण दुकानदाराकडनं जर माल विकला नाही गेला तर दुकानदार होलसेलर कडून घेणार का, नाही. होलसेलरचा रिटेलरने माल घेतला नाहीये तर मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस करेल का, कारण का होलसेलर घेणारच नाही. म्हणजे एकूण ही चेन काय झाली, सगळी थांबली. आता जर उद्योगधंदे बंद पडले, दुकान बंद पडले, तर दुकानात लोक काम करत नव्हती का, मग लोकांना सॅलरी कुठून द्यायची. मी सॅलरी कुठून देऊ शकते, मी जर कमवेन तर सॅलरी देऊ शकेन. मी जर कमवत नाही तर मी सॅलरी देऊ शकणार आहे का, नाही. मग लोकांना जर इन्कमच मिळालं नाही तर लोक खर्च करतील का, ही कंडिशन होती. हळूहळू स्टॅबिलिटी का वाढली, आरबीआयने काय केलं, लोकांना, बँकांना खूप कमी पर्सनल लोन, आरबीआयच्या त्या लॉकडाऊनच्या काळात पर्सनल लोन अतिशय कमी व्याजदरावरती रिलीज करून टाकले. माझ्या खिशात 2 रुपये आले तर मी खर्च करणार, मी खर्च करण्यासाठी जाणार, तेव्हा उद्योगधंदा चालू होणार. मग जेव्हा लॉकडाऊन संपत आलं त्यावेळेस आरबीआयने काय केलं, लोन वाटायला सुरुवात केली. घ्या लोन, पैसे घ्या. का,
पैसे हातात आले म्हणजे मी काय करणार? माणूस पैसे हातात आले असं जपून नाही ठेवत. इट्स ह्युमन टेंडन्सी. आपल्याकडे पैसे हातात आले की आपल्या वाटा सुरू होतात. मी काय घेईन ह्या महिन्यात, हो का नाही? ऑब्वियस आहे, गरजेचं आहे. त्याच्याशिवाय इकॉनॉमी पण सर्क्युलेट होत नाही ना. मग मी काय घेईन? मी हे परचेस करेन. मी परचेस करेन, मी दुकानदाराच्या हातात पैसा आला. दुकानदाराच्या हातात पैसा आला, त्यांनी स्टाफ ठेवला. लोकांच्या हातात पैसे आले. जसे लोकांच्या हातात पैसे पडत गेले तशी खरेदीचं प्रमाण पण काय होत गेलं? वाढत गेलं आणि उद्योगधंदे परत सुरळीत झाले. अवघड असतं. 140 कोटी जनता असलेल्या देशामध्ये 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर इकॉनॉमीला सुरळीत करून आणणे इट इज टू डिफिकल्ट. लक्षात घ्या, इट इज टू डिफिकल्ट. सोपं नाही. ओके, पण ते झालं. त्या मानाने लॉकडाऊनच्या ट्रॉमामधून आपण त्या मानाने फार लवकर स्वतःला सावरलं. महागाई वाढलीये, पण खूपच वाढली असं नाही. ठीक आहे, वाढलीये, वाढणारच होती. खड्डा कशातनं भरून काढायचा? बरोबर आहे का नाही? खड्डा पडलाय ना चांगला 2 वर्षाचा, तो भरून काढायचा म्हणजे कॉस्टिंग काय होणार? ते लॉसेसच झाले ना. कुठलेही उद्योगधंदे, अनेक उद्योगधंद्यांनी अक्षरशः कामगारांना बसून अर्धा का होईना पगार दिला, पण इकडनं इन्कम होतं का? नव्हतं. मग हा एक प्रकारे काय झाला त्यांचा? लॉस. हे लॉसेस कशात ना कव्हर करणार? म्हणून महागाई वाढली. सो असे रिझर्व्हवर त्यांनी पैसे ठेवलेले असतात. जेव्हा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी राहत नाही, कोलॅप्स होते, त्यावेळेस आरबीआय जे काही रिझर्व्ह म्हणून पैसे बाजूला ठेवते ते पैसे वापरते. त्याच्यानंतर मर्चंट बँकर फॉर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. मर्चंट बँकर म्हणजे फक्त पैशाशी रिलेटेड व्यवहार न ठेवता इतर गोष्टीत पण मदत करणे. म्हणजे एखादा बिझनेसमॅन सुद्धा एखाद्या बँकेला मर्चंट बँकर म्हणून अपॉइंट करू शकतो. तसं आरबीआय बाय डिफॉल्ट सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची कोण आहे? मर्चंट बँकर म्हणजे काय? त्यांना सजेशन्स देणे. गव्हर्नमेंटसाठी पैशा व्यतिरिक्त सुद्धा काम करणे म्हणजे मर्चंट बँकिंग. ओके, सो सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे आरबीआय काय आहे? मर्चंट बँकर आहे. पैशांचं तर देवाणघेवाण आहेच आहे गव्हर्नमेंटची. त्या व्यतिरिक्त आता आपली बँकेची पैशाची देवाणघेवाण सोडून काय संबंध आहे? मला काय सजेशन दिलंय ते बँक? मी खड्ड्यात जाते, कधी बँकेचा माणूस घरात येऊन सांगायला आला का मला, अगं बाई तू खड्ड्यात नको जाऊ, असं कर. कारण का माझी त्यांच्यासोबतची मर्चंट बँकिंग नाहीये. जर मी मर्चंट बँकिंग फॅसिलिटी घेतली तर माझे वेळोवेळी फायनान्शियल ते चेक करतील आणि मला सजेशन्स देतील. तर हे काम कोण करतं? आरबीआय सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी बाय डिफॉल्ट करते. तो कळलंय? आरबीआय कळलंय? आरबीआय कधी एनॅक्ट झाली? आरबीआय आरबीआयचं काम काय? बँकांवरती सुपरवाइज करणं, कंट्रोल करणं, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर्म करणं. ओके, सेटिंग पॅरामीटर्स ऑफ बँकिंग ऑपरेशन. ह्याच्या व्यतिरिक्त बँक काय करते? करन्सी नोट त्याच्यावरती कंट्रोल करणे, फॉरेन करन्सी मॅनेज करणे, सगळ्या बँकांचे अकाउंट मेंटेन करणे, मॉनिटरी स्टॅबिलिटीसाठी पैसे रिझर्व्ह करणे, बाजूला ठेवणे, आणि सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटचं मर्चंट बँकिंग म्हणून काम करणे. या आरबीआय. वरती हेडिंग द्या, स्ट्रक्चर ऑफ बँकिंग इंडस्ट्री इन इंडिया. त्यात लिहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.
लिहून झालं की सांगा. आता काही महत्वाचे रेशो आहेत. रेशो म्हणजे काय? काही रेशोज आरबीआयला मेंटेन करायला लागतात इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसाठी. ओके, काही रेशोज आरबीआयला काय करायचे? मेंटेन का करायचं असतात? इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसाठी. कारण का? बाजारात पैसा कमी होतोय का? बाजारात पैसा जास्त होतोय का? पर्चेसिंग जास्ती झालंय का? त्या पर्चेसिंग कमी होतोय का? लोन जास्ती दिले जात आहेत का? वसुली कमी होतीये का? एकूणच सगळ्यावरती काय करायला लागतं? आरबीआयला लक्ष ठेवावं लागतं. म्हणून आरबीआयने काही रेशो सेट केले. त्यातला पहिला रेशो, सगळ्यात महत्वाचा आणि पहिला रेशो, कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, आरबीआय बँकांना काय करायचंय? बँक्स इन इंडिया आर रिक्वायर्ड टू होल्ड सर्टन प्रपोर्शन ऑफ देअर डिपॉझिट इन कॅश इन फॉर्म ऑफ डिपॉझिट विथ आरबीआय. आता हे कसं असतं? समजा सीआरआर रेशो आहे 4% पकडू. सीआरआर किती आहे? इफ सीआरआर इज 4% असेल तर सपोज एनी एसबीआय मध्ये 100 रुपीज डिपॉझिट केलेत.
यांनी एसबीआय मध्ये किती रुपये डिपॉझिट केले? 100. तर एसबीआय काय करते, त्यातले 4 रुपये हे आरबीआय मध्ये डिपॉझिट करते. आणि मग बॅलन्स किती राहतो? 96 हा बॅलन्स राहतो विथ एसबीआय. कळलं? सीआरआर रेशो म्हणजे काय? की काही पर्सेंटेज रक्कम जेव्हा आपण कुणीही आपण आपल्या बँकेत पैसे डिपॉझिट करतो, जेव्हा आपण आपल्या बँकेत पैसे डिपॉझिट करतो, तर डिपॉझिटची रक्कम बँकेत आल्या क्षणी बँकेला काय करायचंय? त्याचा माझ्यावरती इम्पॅक्ट नाही. मला जर 100 काढायचं तर मी 100 काढून घेणार. कळलं? मला ते कळतही नाही की माझे किती पैसे आरबीआय कडे. कळलं? पण सायमल्टेनियसली ह्या साईडला डिपॉझिट आले की त्या साईडला बँका काय करतात? त्यांच्याकडचे पैसे आरबीआय कडे जो सीआरआर ठरलाय त्याप्रमाणे डिपॉझिट करतात. जर सीआरआर 4% आहे, तर एसबीआय कडे जेव्हा माझे 100 रुपये डिपॉझिट होतील, तेव्हा एसबीआय काय करणार? त्यातले 4 रुपये माझे कुठे डिपॉझिट करणार? आरबीआय कडे. आणि बॅलन्स 96 रुपीज राहणार. आता ह्याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतात. ह्याचा उपयोग काय? हा मिनिमम कमी असतो हा रेशो खूप. त्याचा उपयोग काय सीआरआरचा? Higher the CRR, the lower is the amount that bank will be able to use for lending and investment. जर आरबीआयची इच्छा आहे, इच्छा म्हणजे आरबीआय काय अशाच इच्छा मूड स्विंग नसतात त्यांचे, ते इकॉनॉमिक अभ्यास करून बघतात. इकॉनॉमिक अभ्यास करून जर आरबीआयला लक्षात येतंय की आता लेंडिंग कमी करावं, बाजारात लोन देण्याचं प्रमाण हे कमी करावं, तर आरबीआय काय करणार? त्यांचा सीआरआर रेशो वाढवणार. जर सीआरआर रेशो 6% झाला, तर एसबीआय ला माझ्या 100 मधले 6 रुपये आरबीआय ला ठेवायला लागतील. आणि एसबीआय किती परत लोन म्हणून देऊ शकते? 94च. जर सीआरआर रेशो कमी झाला, तर बाजारामध्ये लेंडिंगचं प्रमाण वाढणार. बाजारात कर्ज वाटायची आहेत, तर सीआरआर रेशो काय केला जाईल? बाजारात कर्ज कमी करायची आहेत, तर सीआरआर रेशो काय करायला लागेल? ठीक आहे, एवढंच द्या जेवढं अंडरलाईन केलंय. आणि खालचं उदाहरण कॅश रिझर्व्ह रेशो म्हणा. जेवढं अंडरलाईन केलंय मी तेवढंच लिहा, सगळं लिहिण्याची आवश्यकता नाही. आता तुमच्यासाठी होमवर्क आहे. उद्या येताना करंट सीआरआर रेशो कुठला, पुढचे आणखी 2 रेशो शिकवेन, त्याचा करंट रेशो लिहून आणायचे. इंटरनेट वरती मिळतील.
डन. जेवढं अंडरलाईन केलं तेवढंच लिहा. खालचं उदाहरण लिहून काढा. खालचं उदाहरण लिहिलं. ओके. Thus, it is tool used by RBI to control liquidity in banking system. एवढंच लिहा. एक लाईन तेवढी ऍड करा. कर्ज मिळणे आपल्याला म्हणजे लिक्विडिटी वाढणे. कर्ज नाही मिळणे म्हणजे लिक्विडिटी कमी होणे. आपल्या हातातला पैसा कमी होतो ना. कर्ज आपल्याला मिळालं म्हणजे काय? आपल्या हातात पैसा पडला म्हणजे लिक्विडिटी वाढली. लिक्विडिटी म्हणजे हातात असलेला पैसा. नेक्स्ट इज रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय? इट इज द रेट ॲट विच RBI लेंड्स मनी टू द कमर्शियल बँक. रेपो रेट म्हणजे काय? व्याजाचा दर. कुणाचा? RBIचा. कशासाठी? RBI जे बँकांना कर्ज देते त्याच्यासाठी. ओके. जेव्हा बँकांना शॉर्टेज असतं, एनी शॉर्टेज ऑफ फंड्स, दे कॅन बोरो मनी फ्रॉम RBI. ओके. सो अगेन रेपो रेटचा पण आहे. जर RBIने रेपो रेट वाढवला तर बँका अल्टिमेटली आपले कर्जाचे दर वाढवतात. लक्षात ठेवा. म्हणून हे न्यूजपेपर मध्ये येतं बघा. रेपो रेट वाढला. ह्या हाऊसिंगसाठी फार इम्पॉर्टंट आहे. हाऊसिंगचे आपले फ्लक्च्युएटिंग रेट असतात. रेपो रेट वाढला की आपला हाऊसिंगचा रेट पण, रेपो रेट कमी झाला आपल्या हाऊसिंगचा रेट पण महाग मिळतं आपल्याला कर्ज. थोडक्यात रेपो रेट जर वाढला तर आपल्याला कर्ज कसं मिळणार? महाग मिळणार. आपण ठरवायचं घ्यायचं का नाही. बाजारातली कर्ज कमी करायची असेल तर ह्याचा वापर. रेपो रेटचा वापर कशासाठी? बाजारातली कर्ज कमी जास्त करायसाठी परत. ओके. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेटचा इम्पॅक्ट असतो. न चुकता रेपो रेट वाढला किंवा कमी झाला की पेपरमध्ये ते डिक्लेअर होतं. आणि ह्याचा स्ट्रेट इम्पॅक्ट आपल्यावरती कशावरती होतो? हाऊसिंग लोन. स्ट्रेट वे. इतर लोन वरती पण आहे, पण हाऊसिंग लोन हे लॉंग टर्म लोन असतं. 20-20 वर्षाची 25 वर्षाची कर्ज असतात ही. त्याचा स्ट्रेट वे इम्पॅक्ट एवढ्या टेन्युअर वरती पडतो. रेपो रेट वाढला की ऑटोमॅटिक बँका काय करतात? आपल्या हाऊसिंगचे दर पण, रेपो रेट कमी झाला की आपल्या ऑटोमॅटिकली हाऊसिंगचे दर पण कमी होतात. ह्याच्यावरती लक्ष ठेवायचं.
रेपो रेट कमी झाला का नाही हे आपलं बघण्याचं काम आहे. जर रेपो रेट कमी झाला आणि बँकेने आपलं कर्जाचा दर कमी केलाय का हे बघण्याचं आपलं काम आहे. तर तुम्ही नाही बघितलं तर बँकेची मज्जा. म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे. हा, रेपो रेट कमी झाला की हाऊसिंगचा आपला दर कमी झालाय का हे आपण बघायचंय. कारण का पैसा आपल्या खिशातनं जाणार आहे व्याजाचा. रेपो रेट वाढला की आपल्या खिशाला झळ आहे. ते बँकेला सांगायला लागत नाही रेपो रेट वाढला की रेट वाढवा, कारण ते बँकेच्या फायद्याचं आहे. पण रेपो रेट कमी झाला तर बँकेने पण सायमल्टेनियसली आपला दर कमी केलाय का हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि नसेल केला तर मग बँकेमध्ये जायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आमचा तुम्ही रेपो रेट कमी झाला तरी आमचे व्याजदर कमी का नाही केले. दॅट्स वाय तुम्हाला हे माहिती पाहिजे. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे आरबीआयनी बॉरो केलंय त्याचा रेट अर्थात कमी असतो. इट इज अ रेट ऍट विच आरबीआय बॉरोज मनी. ओके, bank are always happy to lend money to RBI since their money is in safe hand with a good interest. ओके, पण आरबीआय कर्ज ऑफकोर्स आरबीआय कर्ज देते तेव्हाचा रेट हा थोडा जास्त असतो आणि आरबीआय कर्ज घेते तो इंटरेस्ट रेट थोडा कमी असतो. हे तुम्हाला लेटेस्ट तिन्ही रेट फाइंड आउट करून यायचं उद्या. आता एवढे 2 पॅरेग्राफ लिहा. रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट कळाला ना. रेपो रेटचा आपल्यावरती होणारा परिणाम घ्या तिथे तो पण. रेपो रेटचा आपल्यावरती परिणाम काय. कळलं. हाऊसिंगचा लोनचा इंटरेस्ट पण रेपो रेट नुसार काय होत राहतो, फ्लक्च्युएट होत राहतो. कोणाकोणाचे हाऊसिंगचे लोन चालू आहेत त्यांनी लक्ष ठेवायचं रेपो रेट कडे. कळालं ना सगळ्यांना.
डन. तिने रेशो फाइंड आउट करून आणायचं उद्या. ठीक आहे. आता परत आपण स्ट्रक्चर ऑफ बँकिंग कडे येऊयात. आरबीआय, आत्ताच आपण आरबीआयचं करून झालं. आता आपल्याला बघायचं शेड्युल्ड बँक म्हणजे काय. शेड्युल्ड बँक, शेड्युल्ड बँकचा अर्थ आहे एक. इट इज इन सेकंड शेड्यूल ऑफ आरबीआय. त्या शेड्यूल बँका आहेत त्या आरबीआयच्या कुठे येतात? सेकंड शेड्यूल मध्ये येतात. त्यांचे त्याचा दुसरा नियम आहे मस्ट हॅव मिनिमम 5 लाख पेड अप कॅपिटल, म्हणजे सेल झालेलं. पेड अप कॅपिटल म्हणजे काय? सेल झालेलं शेअर कॅपिटल. त्यांच्याकडे काय असायला पाहिजे? कॅपिटल म्हणजे भांडवल. भांडवल कसलं? विकलं गेलेलं शेअर, जे विकले गेले त्यातनं आलेले पैसे, हे किती पाहिजेत? 5 लाख. आता ह्याचा फायदा काय? शेड्यूल बँकांचा फायदा काय? ह्या शेड्यूल बँकांना फॅसिलिटीज मिळतात. ह्या शेड्यूल बँकांना काय मिळतात? फॅसिलिटीज. शेड्यूल बँकच्या ह्या काय झाल्या? कंडिशन्स. आता फॅसिलिटी काय? तर पहिली फॅसिलिटी त्यांना जी मिळते ती कॅन borrow funds from आरबीआय आणि मेंबरशिप ऑफ क्लिअरिंग हाऊस. ओके, दोन फॅसिलिटी त्यांना मिळतात. काय मिळतात? आरबीआय कडनं ते काय घेऊ शकतात? शेड्यूल बँका लोन घेऊ शकतात. आणि काय करू शकतात? त्यांना क्लिअरिंग हाऊसची डायरेक्टली काय मिळते? मेंबरशिप. ओके. नॉन शेड्यूल बँक म्हणजे काय? These banks cannot fulfill conditions of आरबीआय. अर्थात त्या शेड्यूल नाही आहेत, त्यांनी आरबीआयच्या कंडिशन फुलफिल नाही केल्या आहेत, म्हणून त्यांना आरबीआय कडनं लोनही मिळत नाही आणि आरबीआयच्या त्या क्लिअरिंग हाऊसची मेंबरशिपही मिळत नाही. ओके, सो ते cannot get facilities of आरबीआय, म्हणून ते आरबीआयच्या फॅसिलिटी घेऊ शकत नाहीत. मोस्ट बँक्स आर शेड्यूल्ड बँक. मोस्ट बँक्स आर, काही काही पतसंस्थेसारख्या छोट्या बँका असतात, स्मॉल फायनान्स बँक, या काय नाहीयेत? शेड्यूल नाहीयेत. बाकीच्या मोस्ट बँका काय? शेड्यूल्ड आहेत. ओके. आता शेड्यूल बँकांमध्ये दोन प्रकार होतात, कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांना बोथ ऍक्ट ऍप्लिकेबल. कुठला? आरबीआय अँड कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके. ज्या बँका कोऑपरेटिव्ह आहेत त्यांना मात्र दोन्ही कायदे लागू होतात. कुठले कुठले? आरबीआयचा तर लागू होतोच, शिवाय कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट पण त्यांना लागू होतो. ओके. आता कमर्शियल बँकांमधले प्रकार काय? तर पहिली बँक कुठली?
ठीक आहे, एवढं लिहून घ्या. मग आपण कमर्शियल बँकांचे प्रकार एका खाली एक लिहित जाऊ. दिसतंय का? थोडं मोठं करू. थांबा, इकडनं घेऊ. शेड्यूल बँक लिहून घ्या आधी. शेड्यूल बँक, त्यांच्या कंडिशन्स, फॅसिलिटीज लिहून घ्या. शेड्युल्ड बँक. शेड्यूल बँकच लिहून घ्या. शेड्यूल बँकेचं आपण सगळं लिहून घेऊन मग अनशेड्यूल लिहू. शेड्यूल बँकेच्या कंडिशन्स, फॅसिलिटीज लिहून घ्या. नॉन शेड्यूल बँकच लिहा. कोऑपरेटिव्ह बँकेचं नका लिहू. हम्म? असं काय? असं काय? बरंच शिक. मग ग्रॅज्युएशन कसं झालं? चला आता टाइप्स ऑफ शेड्यूल बँक्स.
पहिला प्रकार काय, त्याच्यामध्ये काय येतात, कमर्शियल बँक्स. कमर्शियल बँक मधली पहिली कुठली, पब्लिक सेक्टर बँक. पब्लिक सेक्टर बँक कशाला म्हणतात, झालं ना तुझं. where government is having 51% capital contribution. त्या बँकेला काय म्हणतात, also called as nationalized bank. एक्झाम्पल सांगा, SBI, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. एक्सक्यूज मी, युनियन बँक. अजून काही सांगता येईल, एटसेट्रा. भरपूर आहेत, ठिकाणी आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, ठिकाणी नॅशनलाइज बँक आहेत. लिहून घ्या. डन. पब्लिक सेक्टर बँक, नॅशनलाइज बँक, जिथे गव्हर्नमेंटचं कॅपिटल होल्डिंग काय, 51%. निर्णय कोणाचे मग, भरपूर नॅशनलाइज बँकेत. ते उदाहरणं दिली आहेत. लिहून झालं की सांगा, आपण पुढची घेऊयात. झालं. त्यातले दुसरा प्रकार, प्रायव्हेट बँक्स. where government is not having capital holding. गव्हर्नमेंटचं कॅपिटल होल्डिंग त्याच्यामध्ये काही नाहीये. जे लोकांनी बँक स्थापन केली त्यांचं कॅपिटल असतं, प्रायव्हेट कॅपिटल. ओके. प्रायव्हेट कॅपिटल होल्डिंग, ह्याच्यामध्ये कॅपिटल होल्डिंग कसं आहे, प्रायव्हेट आहे, इंडिव्हिज्युअल. मी जर त्या बँकेची मेंबर असेल तर माझं कॅपिटल होल्डिंग. एक्झाम्पल, ICICI बँक, ऍक्सिस बँक, IDFC बँक, एटसेट्रा, HDFC बँक, भरपूर सांगता येईल. ह्या सगळ्या काय झाल्या, प्रायव्हेट बँक, जिथे गव्हर्नमेंटचं काही होल्डिंग नाही, गव्हर्नमेंटचं काहीही सहभाग नाही, म्हणून तर त्या जास्ती डेव्हलप्ड आहेत. त्यांचं बघून इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक सेक्टरमध्ये आलं हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर जे आणलं, कमर्शियलायझेशन, कम्प्युटरायझेशन,
कारण का ह्या शेवटी काय लक्षात घ्या, बँकिंग, मी परत रिपीट करते, बँक हा सुद्धा एक व्यवसायच आहे. बँक सुद्धा पैसे प्रॉफिट कमवण्यासाठी, मला जर कपड्यांचं दुकान काढायचंय व्यवसाय म्हणून आणि माझा मोटिव्ह प्रॉफिट कमवणे आहे, तोच एम बँकेचा आहे. मला बँक स्थापन करायची, मला प्रॉफिट मिळाला पाहिजे. फक्त ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल तो स्थापन करतात आणि ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअलला त्यातनं काय अर्न करायचंय, प्रॉफिट. जास्तीत जास्त लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला काय द्यायला हव्यात त्यांना, फॅसिलिटीज. ह्या फॅसिलिटीज, कम्प्युटरायझेशन, जितक्या तुम्ही फॅसिलिटीज देणार तितके लोक त्या बँकांमध्ये अकाउंट ओपन करणार. सुरुवातीला तर थोडी तरी आता नॅशनल बँकांची थोडी कंडिशन सुधारलेली आहे की होतात जरा पटकन कामं. पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रात तर अशी वाईट अवस्था असायची, एसबीआय ला कस्टमरच नको आहेत. एसबीआय ला कस्टमरची गरजच नाहीये, त्यांना आवरत नाही तेवढे कस्टमर आहेत एसबीआय कडे. लार्जेस्ट बँक इन इंडिया आहे, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे आणि सिक्युरिटी आहे ना एसबीआय कडे. इंटरेस्ट रेट कमी आहे, किती लोअर इंटरेस्ट रेट वरती लोन आहेत त्यांचे, इझी आहेत प्रोसिजर्स. नॅशनलाइज बँक म्हणून एसबीआयचं नाव एकदम टॉपला आहे. त्यांच्याकडे ग्राहकांची संख्या त्यांना आवरत नाही एवढी आहे. लोकांना आवरतात का ते, नाहीच. कम्प्युटरायझेशन झालं तरी सुद्धा तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे, लक्षात घ्या. आणि तेवढ्या लोकांना हँडल करणं त्यांना आवरतच नाहीये अजूनही. तर एसबीआयचा गोष्टच वेगळी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र तर फार वाईट अवस्था आहे. माझं अकाउंट जे मी वापरतच नाही तिथे. मला सेंट्रल बँकेचं अकाउंट आहे ते चांगलं आहे जरा. मला नॅशनल बँकेत गव्हर्नमेंटचे लोकांचे पैसे पे करायला लागतात, जीएसटीचे, इन्कम टॅक्सचे. त्याला गव्हर्नमेंट बँकाच पाहिजेत ना, सरकारचे ते. त्यामुळे गव्हर्नमेंट बँकांमध्ये अकाउंट काढावेच लागतात. चांगल्या बँकांमध्ये. प्रायव्हेट बँकांचं अकाउंट परवडत नाही, मिनिमम बॅलन्स जास्ती आहे. 5,000 ठेवा, 10,000 ठेवा. माझ्यासारखी विचार करते कोण त्या बँकेत 10,000 अकाउंट ठेवे. नॅशनलाइज बँक म्हणते 2,000 ठेवा. प्रायव्हेट बँका पैशावाल्यांच्या. ओके, तसं तसं असतं. ठीक आहे. तिसरी बँक जी आहे ती रिजनल रूरल बँक. तिसरी बँक कुठली आहे, रिजनल रूरल बँक. रिजनल रूरल बँक कशासाठी आहे, हा कशा आहेत, गव्हर्नमेंट ओन्ड बँक्स आहेत. ओके, कशासाठी आहे, टू प्रोव्हाइड बँकिंग अँड क्रेडिट टू रूरल एरियाज. रूरल एरियाज, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. जॉईंटली ओन्ड. जॉईंट ओनरशिप असते. कशी, सेंट्रल गव्हर्नमेंट कॅपिटल प्रपोर्शन 50%, स्टेट गव्हर्नमेंट कॅपिटल प्रपोर्शन 15%, अँड स्पॉन्सर्ड बँक असते.
त्याचं कॅपिटल प्रोपोर्शन असतं उरलेलं 5%. ओके. त्यांचा एम काय? टू डेव्हलप रुरल एरियाज. एम काय यांचा? टू डेव्हलप रुरल एरियाज. गावं डेव्हलप करणं हा त्यांचा मेन मोटिव्ह. ह्याच्यात एक्झाम्पल सांगता येईल. महाराष्ट्राची सांगूयात आपण. महाराष्ट्र ग्रामीण विकास बँक स्पॉन्सर्ड बाय. प्रत्येक राज्याची एक. आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्र ग्रामीण विकास बँक स्पॉन्सर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र. ओके. नाही, नाबार्डचा कंट्रोल असतो ह्याच्यावरती. हे कंट्रोल्ड बाय आहे ना. कंट्रोल ह्याचा जो कंट्रोल असतो तो कंट्रोल्ड बाय RBI अँड नाबार्ड बोथ. नाबार्डचा फुल फॉर्म काय? काय? नॅशनल ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट बँक म्हणजे नाबार्ड. त्याचं ही अपेक्स बॉडी आहे. जशी RBI ही बँकिंगची अपेक्स बॉडी, तसं रुरल डेव्हलपमेंटची अपेक्स बॉडी म्हणजे नाबार्ड. हे दोघं मिळून त्याच्यावरती कंट्रोल करतात. ठीक आहे. चौथी आपण वरचं लिहून झालंय सगळ्यांचं. रिजनल रुरल बँकचा पहिला हा का सुरुवातच नाही केलेला ह्याला. चौथी फॉरेन बँक. फॉरेन बँक कशाला म्हणायचं? ज्यांचं हेड ऑफिस किंवा आपण काय म्हणूयात इनकॉर्पोरेशन. हेड ऑफिस किंवा त्याचं इनकॉर्पोरेशन हे कुठे आहे? आउटसाइड इंडिया अँड ब्रांचेस आर इन इंडिया. त्याची स्थापना भारताच्या बाहेर आहे पण त्याची ब्रांच कुठे आहे? इंडियात. त्याला काय म्हणायचं? फॉरेन बँक. उदाहरणार्थ बँक, कॅनरा बँक नाही, नॅशनलाइज आहे ती. डॉइच बँक आहे. त्याच्यानंतर डॉइच बँक ही जर्मन बँक आहे. ओरिजिन तिचं काय? जर्मन. तसं HSBC हाँगकाँग अँड शंघाय बँक, बँक ऑफ अमेरिका, अशी तुम्हाला उदाहरणं देता येईल. सिटी बँक. सिटी बँक सुद्धा फॉरेन बँक आहे. ABN AMRO. भरपूर आहेत. सिटी बँकेचं ओरिजिन माहित नाहीये मला, बघायला लागेल. ओरिजिन माहित नाही, बघायला पाहिजे. ABN AMRO US बेस आहे. चला, एवढं लिहून झालं की थांबूयात.